विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण युनिट्स अँड मेजरमेंट या चॅप्टरला सुरुवात केली होती. या चॅप्टर मध्ये आपण आतापर्यंत क्वांटिटीजचे प्रकार आणि त्याचे युनिट बघितले होते. आजच्या लेक्चरला आपण त्याचा पुढचा भाग बघणार आहोत. चला तर बघूया. बघा, स्टेरेडियन इज द युनिट ऑफ सॉलिड अँगल. आणि सॉलिड अँगल म्हणजे काय, आपण ही कन्सेप्ट बघितली होती. त्याच्यावरचं एक एक्झाम्पल तुमच्या बुक मध्ये दिलेलं आहे. व्हॉट इज द सॉलिड अँगल सबटेंडेड बाय द मून ॲट एनी पॉइंट ऑफ द अर्थ. मूनने सबटेंडेड केलेला सॉलिड अँगल ॲट एनी पॉइंट ऑफ अर्थ आपल्याला काढायचा आहे. गिवन काय दिलेलं आहे बघा, डायमीटर दिलेलं आहे 3474 किलोमीटर अँड इट्स डिस्टन्स फ्रॉम द अर्थ दिलेली आहे 3.84 × 10⁸ मीटर. सॉलिड अँगल कन्सेप्ट काय आहे आपण बघितलं होतं. सॉलिड अँगल म्हणजे काय, तर समजा एखादा सॉलिड स्पियर असेल तर त्या स्पियरचा एक कोनिकल सेक्शन जर आपण बाजूला काढला तर त्या कोनिकल सेक्शनचा तो एरिया डिवायडेड बाय रेडियसचा स्क्वेअर म्हणजे सॉलिड अँगल असतो. सॉलिड अँगलचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. सॉलिड अँगल इज इक्वल्स टू एरिया ऑफ द डिस्क डिवायडेड बाय. आता आपल्याला काढायचं कशाच्या बाबतीत आहे, मून आणि अर्थ सिस्टीम साठी काढायचं आहे. म्हणून आपण इथं काय घेऊ, तर एरिया ऑफ द डिस्क ऑफ द मून डिवायडेड बाय मून अर्थ डिस्टन्सचा स्क्वेअर. आता मून अर्थ डिस्टन्सचा स्क्वेअर का घेतला, कारण सॉलिड अँगल मूनने सबटेंड केलेला आहे अर्थवर. अशी जर कंडिशन आपल्याला घ्यायची असेल तर मून आणि अर्थ ही पूर्ण ओव्हरऑल एक सिस्टीम कन्सिडर करायची आणि हा पूर्ण एक ओव्हरऑल स्पियर हॅव्हिंग द रेडियस ऑफ डिस्टन्स मून अँड अर्थ. मून आणि अर्थ मधलं जे डिस्टन्स आहे ते म्हणजे त्या ओव्हरऑल सिस्टीमचं रेडियस आहे. असं जर कन्सिडर केलं तर एरिया ऑफ द डिस्क ऑफ द मून काढायचं आपल्याला. डिस्कचा एरिया आपल्याला माहिती आहे, फॉर्म्युला काय असतो, πr². आपल्याला डायमीटर दिलेला आहे 3474. याच्यावरून आपण रेडियसची व्हॅल्यू काढू शकतो. याला जर डिवाइड बाय 2 केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळते 1.737 × 10⁻³ रेडियसची व्हॅल्यू मिळते. मग पाय मल्टिप्लाय बाय 1.373 × 10⁻³ चा स्क्वेअर जर केला तर आपल्याला एरिया ऑफ द डिस्क ऑफ द मून मिळेल. आणि डिवायडेड बाय मून अर्थ डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे बघा इथं 3.84 × 10⁸ मीटर. त्याचा जर स्क्वेअर केला तर हे आपला पूर्ण व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. इथं पायची व्हॅल्यू काय टाकाल तर 3.14. ह्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर फायनल एक्सप्रेशन याचं जे आपल्याला मिळतं, याचं जे मॅग्निट्यूड आपल्याला फायनल मिळतं ते आहे 2.045 × 10⁻⁻⁵. बघा, हा 3 चा स्क्वेअर आहे म्हणजे हा 3 × 2 म्हणजे 6 होईल 10⁻⁶. आणि हा 5 × 2 म्हणजे 10 होईल. हा वरती जाताना निगेटिव्ह होईल म्हणजे 6 - 10 म्हणजे -4 पर्यंत व्हॅल्यू जाईल ती. आणि नंतर मग याचं कन्व्हर्जन परत केल्यानंतर समथिंग एक डेसिमल वाढवलंय आणि म्हणून ते 10⁻⁵ पर्यंत त्याची व्हॅल्यू गेली आहे. युनिट आपण त्याला काय दिलेलं आहे तर SR विच इज स्टेरेडियन, सॉलिड अँगलचं युनिट. अशा पद्धतीने याच्यावरचे एक्झाम्पल आपण सोडवू शकतो. यानंतर बघा, कन्व्हेन्शन फॉर द यूज ऑफ SI युनिट. SI युनिट वापरण्याचे काहीतरी नियम आहेत, प्रॉपर्टीज आहेत आणि त्या काय ते आपल्याला बघायचं आहे. बघा, फर्स्ट आहे युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. आपण कोणती फिजिकल क्वांटिटी, आपल्या ज्या फंडामेंटल 7 क्वांटिटीज झाल्या किंवा त्या फंडामेंटल 7 क्वांटिटीज मिक्सअप करून ज्या डिराइव्ड क्वांटिटी आपण तयार करणार आहोत, या प्रत्येकाचं युनिट आपण जेव्हा मॅग्निट्यूड नंतर देतो तेव्हा आपण काय करतो तर सिम्बॉलनेच त्याला देत असतो. समजा 10 न्यूटन किंवा प्रेशरचं युनिट असेल, फोर्स पर युनिट एरिया अशा पद्धतीने असेल तर आपण 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. इथं आपण न्यूटन पूर्ण लिहित नाही किंवा मीटर पूर्ण लिहित नाही, आपण तिथं काय देतो, फक्त सिम्बॉल देतो आणि तेच आपल्याला करायचं आहे. नंतर आहे फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट विथ द स्मॉलर लेटर.
इवन इफ द नेम इज आफ्टर अ पर्सन. प्रत्येक एका युनिटचं जे आहे युनिट, प्रत्येक एका क्वांटिटीचं युनिट हे स्टार्ट करताना स्मॉलर लेटरनेच लिहायचं आहे. म्हणजे काय, आपण बघा एक्झाम्पल दिलेलं आहे 1 न्यूटन. लेटर इनिशियल लेटर एन जो आहे तो कसा दिलेला आहे, स्मॉल. नंतर आहे जूल, स्मॉल लेटर, जो इनिशियल लेटर आहे तो स्मॉलने दिलेला आहे. असे जे सर्व युनिट आहेत, फुल फॉर्म जर तुम्ही युनिटचा लिहिणार असाल तर इनिशियल लेटर हे स्मॉलच असलं पाहिजे. आणि इवन आफ्टर द पर्सन म्हणजे काय, एखाद्या सायंटिस्टचं नाव असलं तरी, आता हे न्यूटन किंवा जूल हे दोघं सायंटिस्ट आहेत, या दोघं सायंटिस्टच्या नावावरून ते युनिट आलेलं आहे, तरी इनिशियल लेटर कसं पाहिजे तिथं, स्मॉल हवं. आणि जर तुम्ही सिम्बॉल लिहिणार असाल तर सिम्बॉलच्या वेळेला जर एखाद्या पर्सन वरून ते युनिटचं नाव असेल तर ते कॅपिटल असलं पाहिजे. म्हणजे काय बघा, एक्झाम्पल काय दिलेलं आहे, न्यूटन आफ्टर सायंटिस्ट न्यूटन. म्हणजे जर मला लिहायचं असेल 10 न्यूटन तर इथं बघा सेकंड याच्यात दिलेलं आहे 20 न्यूटन. फक्त सिम्बॉल लिहिलेला आहे तर तो इथं काय येईल, कॅपिटल येईल. का, कारण आफ्टर द सायंटिस्ट हे नाव आलेलं आहे. तसंच जर मला फुल फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर 20 न्यूटन, इथं एन का आला, स्मॉल आला. अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. नंतर बघा, सिम्बॉल फॉर युनिट्स डू नॉट टेक प्लुरल फॉर्म. फॉर एक्झाम्पल, प्लुरल फॉर्म त्याचा अनेक वचनी नको. आपण लिहिताना फोर्स ऑफ 20 न्यूटन असं लिहू, नॉट 20 न्यूटन्स किंवा 20 एन आणि हा सफिक्स एन तिथं यायला नको. प्लुरल फॉर्म मध्ये ते नको. त्यानंतर आहे सिम्बॉल फॉर युनिट्स डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप. 25 kg असं लिहिल्यानंतर त्याच्या पुढे फुल फॉर्म द्यायचा नसतो. का, कारण कधी कधी हे सिंगल युनिट आहे, काही काही ठिकाणी डबल युनिट सुद्धा असतात. आता हे बघा, मीटर पर सेकंड स्क्वेअर, जेव्हा मीटर पर सेकंड स्क्वेअर तुम्ही लिहिणार तेव्हा मीटरच्या एमच्या पुढे फुल स्टॉप, नंतर मग हे ऑब्लिक, अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येत नाही. म्हणून सिम्बॉल युनिट लिहिल्यानंतर कोणत्याही प्रकारचा फुल फॉर्म यायला नको. पुढचं आहे द युनिट्स ऑफ फिजिकल क्वांटिटी इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटर्न ॲज 1:. फॉर एक्झाम्पल, आता एसआय युनिट आपलं जर एक्सेलरेशनचं आपण बघितलं तर आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता मीटर पर सेकंड स्क्वेअर हे अशा पद्धतीने आपण लिहू शकतो, पण याला किंवा मग याला सेकंद जर वरती आणला तर मीटर सेकंड रेस टू -2 अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. पण मीटर पर सेकंड अशा पद्धतीने ते आपल्याला लिहिता येत नाही. म्हणजे मीटर अँड डिवायडेड बाय एस अशा पद्धतीने आपण लिहू शकत नाही. जर तुम्हाला ऑब्लिक द्यायचा आहे तर एकच द्या किंवा या पद्धतीने द्या. इथं ऑब्लिक येणार नाही, मीटर सेकंड इनवर्स किंवा सेकंड इनवर्स स्क्वेअर अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. नंतर आहे यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स अँड सिम्बॉल फॉर युनिट्स is avoided when physical quantity expressed by combination of two. म्हणजे काय, the unit joule per kg k is correct while joule per kg k is not corrected. कॉम्बिनेशन जर असेल युनिट्सचं आणि सिम्बॉलचं, use of combination of unit and symbols for units is avoided when physical quantity is expressed. कॉम्बिनेशनने आपण जर एखादी फिजिकल क्वांटिटी दाखवणार असू तर त्यावेळेला अशा पद्धतीने ती दाखवली गेली पाहिजे, जूल पर केजी इंटू के इज करेक्ट वाईल जूल पर केजी आणि मग के. इथं बघा फुल फॉर्म घेतला आपण जूलचा, नंतर मग केजीचा फक्त सिम्बॉल घेतला आणि मग नंतर के. अशा पद्धतीने करता येणार नाही, फक्त सिम्बॉल द्या किंवा मग फुल फॉर्म द्या. आणि लास्ट वन आहे अ प्रिफिक्स सिम्बॉल इज यूज बिफोर द सिम्बॉल ऑफ द युनिट. दस prefix symbol and unit symbol constitute a new symbol for the unit which can be raised to a positive or negative power of 10. प्रेफिक्स सिम्बॉल आपण वापरलं गेलं पाहिजे सिम्बॉलच्या आधी. ह्या पॉइंटचा अर्थ काय होतो बघा, अ प्रेफिक्स सिम्बॉल इज यूज बिफोर द सिम्बॉल ऑफ युनिट म्हणजे काय, आपण एक्झाम्पल बघूया. बघा इथं 25 kg म्हणजे काय, 25 किलोग्रॅम असं आपण याला रीड करू. जर
याला ग्रॅम मध्ये मला जर फक्त लिहायचं असेल तर 2500 ग्रॅम अशा पद्धतीने मला लिहिता येईल. म्हणजे इथं के ची व्हॅल्यू काय आहे तर 10⁻³ मग प्रेफिक्स सिम्बॉल याचा अर्थ काय की 10⁻³ च्या जागेवर आपण काय इथं रीड करणार किंवा इथं काय राईट करणार सॉरी तर के आणि मग तेव्हा आपण ते वाचू शकतो. म्हणजे आपण 10⁻³ ग्रॅम अशा पद्धतीने ते लिहू शकत नाही. त्याला जर प्रॉपर मॅग्निट्यूड मध्ये लिहायचं असेल तर 25 इंटू 10⁻³ आणि मग नंतर ग्रॅम म्हणजे युनिट फक्त ग्रॅमचं येईल आणि बाकी सर्व क्वांटिटी ही मॅग्निट्यूड मध्ये येईल. प्रेफिक्स सिम्बॉल जर द्यायचा असेल तर मग तुम्ही ते मॅग्निट्यूड त्याचं लिहू शकत नाही. अशा पद्धतीने हा 7वा पॉइंट आहे. यानंतर बघा आपल्याला मेजरमेंट ऑफ टाइम, मेजरमेंट ऑफ लेंथ आणि मेजरमेंट ऑफ मास असे 3 पॉइंट दिलेले आहेत. मेजरमेंट ऑफ टाइम आणि मेजरमेंट ऑफ मास हे 2 पॉइंट आपल्याला ह्या सिलेबस नुसार वगळलेले आहेत. मेजरमेंट ऑफ लेंथ हा एक पॉइंट आपल्याला बघायचा आहे आणि त्याच्यामध्ये पॅरालॅक्स मेथड ही काय मेथड आहे ती आपल्याला बघायची आहे. बघा पॅरालॅक्स मेथड कशासाठी वापरली जाते सगळ्यात आधी तर पॅरालॅक्स मेथड दूरवरचं जर अंतर आपल्याला मेजर करायचं असेल तर त्याच्यासाठी ही मेथड आयडियल आहे. पॅरालॅक्स मेथडची डेफिनेशन बघा. पॅरालॅक्स इज डिफाईन ॲज द ॲपरंट चेंज इन पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट ड्यू टू अ चेंज इन पोझिशन ऑफ द ऑब्झर्वर. पोझिशन ऑब्झर्वरची चेंज झाल्यानंतर जी प्रॉपर आपण एखाद्या सोर्स किंवा एखादी वस्तू आपण बघत असू, ऑब्जेक्ट जर बघत असू तर त्याच्या पोझिशन मध्ये जो ॲपरंट चेंज होतो त्याला पॅरालॅक्स मेथड पॅरालॅक्स असं म्हणतात आणि ते मेजर करण्याच्या मेथडला पॅरालॅक्स मेथड असं म्हणतात. आपल्या बुक मध्ये एक सिंपल एक्झाम्पल दिलंय बघा. समजा आपण हे आपले 2 आय आहे 1 and 2 आणि समजा या 2 डोळ्यांनी आपण एखादं ऑब्जेक्ट आपण बघत असू. हे एक ऑब्जेक्ट ठराविक अंतरावर त्या पॉइंट पासून आहे. जर आपण सुरुवातीला काय केलं की हे ऑब्जेक्ट ऑब्झर्व करताना एक जो आपला डोळा आहे तो आपण काय केला पूर्ण बंद केला आणि ह्या डोळ्याने आपण फक्त हे ऑब्जेक्ट ऑब्झर्व करणार असू तर आपल्याला याची साईज, याची लेंथ आणि याची पूर्ण डायमेन्शन हे वेगळे दिसतील. त्यानंतर जर समजा आपण सेकंड आय क्लोज केला आणि मग फर्स्ट आयने आपण जर बघितलं तर याच्या बाबतीत हे ऑब्जेक्ट आपल्याला वेगळ्या पद्धतीने दिसेल. याची जी सिच्युएशन आहे, जी पोझिशन आहे ती चेंज झालेली आपल्याला दिसेल. तर हा जो अँगल इथं तयार होतो 2 सोर्स मधला आणि त्या ऑब्जेक्ट मधला हा जो अँगल तयार होतो यालाच पॅरालॅक्स अँगल असं म्हणतात आणि या अँगलचा वापर करून आपण त्या सोर्स मधलं आणि ऑब्जेक्ट मधलं ऑब्झर्वर मधलं आणि ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स आपण इथं मेजर करू शकतो. बघा त्याच्यासाठी एक 2 डायमेन्शनल कॉन्सेप्ट आपल्याला दिलेली इथं. पॅरालॅक्स मेथड फॉर डिटरमाइनिंग डिस्टन्स. मेजरिंग द पॅरालॅक्स अँगल म्हणजे कोणता अँड नोईंग द डिस्टन्स बिटवीन द आय E1 अँड E2. इथं 2 आय दिलेले आहेत E1 अँड E2 यांच्यामधलं अंतर आपल्याला माहिती असणार आहे कारण आपण ऑब्झर्व तिथून करणार आहोत म्हणून या दोघांमधलं अंतर आपल्याला नोन आहे. नंतर हा एक ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्ट पासूनच या E2 पासूनचं या ऑब्जेक्ट पर्यंतचं अंतर किंवा E1 पासूनचं या ऑब्जेक्टचं अंतर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हा अँगल आपल्याला नोन असेल का कारण आपल्याला हे अंतर माहिती आहे E1 and E2. Distance between the eye E1 and E2 as shown in the figure, we can determine the distance of the object from us. That is OP equals to चा फॉर्म्युला काय क्रिएट होईल तर E1 into E2 divided by theta. OP equals to E1 E2 divided by this angle theta. We know the value of E1 and E2. We know the value of angle theta. Therefore, we can easily determine the value of OP, which is the distance between these two observer and प्रॉपर ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने पॅरालॅक्स मेथड वर्क करते. यानंतर बघा पॅरालॅक्स मेथडचं अजून एक डेमॉन्स्ट्रेशन दिलेलं आहे आपल्याला. मेजरमेंट ऑफ डिस्टन्स ऑफ प्लॅनेट हा एक त्याचं ऍप्लिकेशन आहे.
ॲज अ प्लॅनेट, समजा हे एक प्लॅनेट आहे, ही अर्थ आहे आणि एक दुसरा एक सेकंडरी प्लॅनेट इथं कोणता तरी असेल, स्टार असेल, जो दूरवरच्या अंतरावर आहे. पॉइंट ए आणि पॉइंट बी हे दोन पॉइंट असे आहेत जिथून आपण ऑब्झर्व करणार आहोत. हा थर्ड जो प्लॅनेट, जो ऑब्जेक्ट आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे तो या पॉइंट पासून आपण ऑब्झर्व करणार आहोत. आपल्याला हे दोन पॉइंट नोन आहेत म्हणून या दोघं पॉइंट मधलं अंतर आपल्याला इझिली काढता येईल, विच इज बी. समजा ए या पॉइंट पासूनच ऑब्झर्व या ऑब्जेक्ट पर्यंतचं अंतर कॅपिटल डी ने आपण दाखवलं आणि तसंच बी आणि याच्यामधलं अंतर सुद्धा कॅपिटल डी ने आपण डिनोट केलं. याच्यामधला अँगल विच इज पॅरलॅक्स अँगल डिनोट केला आपण थिटाने. ॲज द प्लॅनेट इज फार अवे, पृथ्वीपासून त्या प्लॅनेटचं अंतर खूप जास्त दूर असल्यामुळे कंडिशन काय तयार होते, द डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द अर्थ इज व्हेरी लार्ज इन कंपॅरिझन टू बी. देअरफॉर बी हे जे अंतर आहे अर्थच्या दोन पॉइंट मधलं अंतर हे खूप कमी असेल ॲज कम्पेअर टू अर्थ आणि स्टार किंवा दॅट प्लॅनेट. Therefore b divided by d is very very less than 1 and therefore theta is very small. हे अँगल, हे डिस्टन्स खूप जास्त आहे, हे डिस्टन्स खूप कमी आहे, ऑब्वियसली अँगल किती येईल, अगदी लहान येईल. Therefore we can thus consider AB as the arc of the length b. ही जी AB आहे ही आपण एक आर्क कन्सिडर करू शकतो, हॅव्हिंग रेडियस बी एस, आणि हे पूर्ण एक सर्कल आहे, अशा पद्धतीने आपण एक एनॉलॉजी इथं तयार करू शकतो. आणि म्हणून वी कॅन दस कन्सिडर ए बी ॲज द आर्क ऑफ लेंथ बी ऑफ द सर्कल अँड डी इट्स डायमीटर. हा जो डी आहे हा काय असेल, त्याचा रेडियस असेल आणि ही आर्क ए बी म्हणजे ही पूर्ण जर आपण सर्कल तयार केला तर एक काहीतरी सर्कल तयार होईल हॅव्हिंग रेडियस डी. and therefore AB equals to, AB ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे स्मॉल b, AS equals to BS, AS and BS यांची एकच व्हॅल्यू आहे which is D, and therefore theta is approximately equals to AB divided by D. या सिम्बॉलचा अर्थ काय होतो, approximately equals to म्हणजे जवळपास, theta equals to AB divided by D, and where theta is in radius, and we very well known the value of theta, value of b, and therefore final expression d equals to चं फायनल एक्सप्रेशन काय तयार होईल इथं, तर कॅपिटल D इक्वल्स टू बी डिवायडेड बाय थिटा. आपल्याला डीच काढायचं आहे. अर्थ आणि त्या प्लॅनेट मधलं अंतर, आपल्याला ए आणि बी मधलं अंतर माहिती आहे स्मॉल बी, आणि जो हा अँगल तयार होणार आहे तो सुद्धा आपल्याला माहिती आहे थिटा, आणि म्हणून त्याच्यावरून आपण अर्थ आणि त्या प्लॅनेट मधलं अंतर इझिली या पॅरलॅक्स मेथड नुसार काढू शकतो. त्याचं फायनल अंतर आहे म्हणून त्याचं युनिट फायनली डिस्टन्सच येईल. थिटाचं युनिट काय येईल तिथं, रेडियन. बघा आता थिटाचं युनिट काय आहे, रेडियन. बी काय आहे, काहीतरी डिस्टन्स, म्हणजे तो आपण कशात मेजर करणार, तर लेंथ मध्ये, आणि डी पण मीटर मध्ये, आणि परत कॅपिटल डी सुद्धा काहीतरी अंतर आहे म्हणजे ते पण आपण कशात मेजर करणार, तर मीटर मध्ये. म्हणून याचं फायनल एक्सप्रेशन मीटर पर रेडियन किंवा मीटर हे असं परफेक्ट येतं. त्यानंतर बघा मेजरमेंट ऑफ साइज ऑफ प्लॅनेट ऑर अ स्टार. साइज ऑफ प्लॅनेट आपण सुद्धा याच्यावरून काढू शकतो या अनालॉजी नुसार. बघा प्लॅनेटचा डायमीटर जर डी असा असेल आणि ते जर आपल्याला काढायचं असेल, अर्थच्या एका पॉइंट पासून जर आपण ते ऑब्झर्व करणार असू तर आधीच्या मेथड नुसार आपल्याला कॅपिटल डी ची व्हॅल्यू माहिती आहे. एकाच पॉइंट पासून आपण मेजर करतोय म्हणून आपल्याला अल्फा हा सुद्धा नोन आहे, आणि म्हणून फायनल एक्सप्रेशन फॉर द डायमीटर ऑफ दॅट प्लॅनेट becomes alpha equals to d upon capital D, and there d upon capital D, therefore small d equals to alpha into d. small d ची व्हॅल्यू आपण अशा पद्धतीने काढू शकतो, अल्फा इंटू डी, आणि इथं स्मॉल डी काय आहे तर त्या प्लॅनेटचा डायमीटर. अशा पद्धतीने पॅरलॅक्स मेथड आपण